चलो ध्यान करो. पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद, मन शांत, संथ श्वसन. आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. पाठ सरळ ठेवायचे, खांदे सैल सोडलेले, खांदे जखडून ठेवायचे नाहीत. एका श्वासामध्ये आपल्याला 3 वेळा अकार, ओकार आणि मकार घ्यायचा आहे एकत्रितपणे. ठीक आहे. दीर्घ श्वास घेऊ. रिलॅक्स. अनुलोम विलोम घेऊ. डावी नाकपुडी बंद, उजवीने छान श्वास घ्यायचा आहे, विरुद्ध बाजूने सोडून द्यायचा. पुन्हा विरुद्ध बाजूने श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास 1 सेकंद थांबायचा, मग जाऊ द्यायचा. रिलॅक्स. 3 वेळा नाडी शुद्धीचं आवर्तन घेऊ. 1 रेचक, 1 पूरक करू. श्वास घ्या, सोडून द्या. नाक बंद, मान खाली. श्वास घेऊन नाक बंद करायचे, पूरक करायचे.
3 वेळा श्वास घेऊन श्वास सोडून. नाक बंद करायचं. पाठ सरळ ठेवून खांदे सैल सोडून द्यायचे. रिलॅक्स. डोळे उघडून 3 वेळा त्राटक करू. दोन्ही हात समोर, अंगठे समोर. छान श्वास घ्या. हळुवारपणे श्वास घेत बाहेर घेऊन जायचे. आपलं लक्ष दोन्ही अंगठ्यांकडे, 2 स्वतंत्र डोळ्यांनी. कुठलीही घाई नाही. रिलॅक्स. 2 सेकंद डोळे बंद. पुन्हा एकदा हात वर. संथ गतीने. परत डोळे बंद. एकदा करू. दोन्ही हात समोर. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. चल, मानेपासून सुरुवात. मान खाली, मागे. गळ्याच्या स्नायूंना छान ताण मिळेपर्यंत मागे मान सैल सोडून द्यायची. पुन्हा खाली, मागे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे. समोर विरुद्ध बाजूला. पुन्हा समोर विरुद्ध बाजूला. समोर उजवीकडे. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊन बोट 5 वेळा घट्ट बंद करू. अंगठा हात 10 वेळा फिस्ट राऊंड. गुड. नेक्स्ट. हात जवळ 10 ते 12 वेळा.
दोन्ही हात बाजूला, खालीच ठेवू, मांडी थोडी सैलसर, हळूहळू हात मागे जाऊ दे, डोळे बंद, मन शांत. आपलं लक्ष खांद्याच्या दोन्ही मागच्या बाजूला, दोन्ही खांद्यांच्या मधल्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं. एक, बोट आपल्याकडे खेचायची, बोट सरळ करून आपल्याकडे, 2 3 4 5, रिलॅक्स. दोन्ही हात मध्यस्थितीत घेऊ, पुन्हा बोट आपल्याकडे, जाद्या हळूहळू मागे. 1 2 3 4 5. दोन्ही हात थोडे वर खांद्याच्या, पुन्हा हात वर. आता हळूहळू जेवढे जातील तेवढेच, फार जाणार नाहीत, थोडे. शोल्डर लॉक झाले की थांबून घ्यायचं, मान सरळ. 1 2 3 4 5, रिलॅक्स. कळ लागतं. दोन्ही हात समोर, हात वर घेऊ. 1 2 3 4, खाली, पुन्हा वर. 1 2 3 4, खाली. आणखी एकदा. 1 2 3 4 5, रिलॅक्स. शोल्डर राऊंड करू. उलट दिशेने 7 वेळा. रिलॅक्स. दोन्ही हात समोर, मागे. रिलॅक्स. चला, दोन्ही हात बाजूला, फुल स्विंग करू. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय समोर, दोन्ही पायात अंतर. दोन्ही हात आत बाहेर, पाय पाय जवळ, पायाची बोट खाली. 1 2 3 4 5, बोट आपल्याकडे. 1 2 3 4 5, पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राऊंड करू, उलट दिशेने. रिलॅक्स. बटरफ्लाय करू. पाय खालच्या खाली, नंतर जाणीवपूर्वक गुडघ्यापर्यंत, दंडापर्यंत आणायचे, खाली. 10 ते 12 वेळा करून थांबून घ्यायचं. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हाताने गुडघे खाली प्रेस करू. 1 2 3 4 5, दोन्ही हात समोर. छान श्वास घ्यायचा आहे, जाद्या खाली. 1 2 3, श्वास सोडा, शरीर खांद्यात नसेल. 4 5, रिलॅक्स. चला, पाठीवर येऊ. काल पोटावरची घेतली होती, आज पाठीवरची. दोन्ही पाय जवळ, गुडघ्यात दुमडून जवळ, दोन्ही हात डोक्याखाली. कटी संचलन करू. श्वास घ्या, दोन्ही गुडघे उजव्या बाजूला जमिनीवर. कंबर जिथं वळले, जिथं कमरेला ताण मिळतोय तिथं लक्ष. 1 2 3 4, विरुद्ध बाजूला. 1 2
3 संथ श्वसन, 4 5 रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. पाय गुडघ्यातून 5 वेळा फक्त खाली वर करू. 1 2 3 4 5 रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. डावा पाय 45 अंशाच्या कोनात सरळ. 1 पायाची बोटं आपल्याकडे खेचायची. 2 पाय सरळ ठेवायचा आहे. 3 आपलं लक्ष खुब्याच्या स्नायूकडे, मांडीच्या स्नायूकडे. 4 5 दुसरा पाय. 1 डोळे उघडेच. 2 3 4 5 रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवर टाकायचा आहे. दोन्ही हातांनी दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेऊन खेचायचे स्वतःकडे. मिठी मारायची पायाला. एक हात खालून, डावा हात खालून, उजवा हात वरतून. हळूहळू दोन्ही पाय पोटावरती घ्यायचे. पोट सैल सोडायचे. डोळे बंद, मन शांत. आपलं लक्ष जो उजवा पाय आपण डाव्या मांडीवर टाकलाय त्या उजव्या पायाच्या बैठकीजवळ आणि मांडीच्या स्नायूकडे. 1 2 तिथं खेचल्यासारखं होईल, ताण जाणवेल. 3 4 5 रिलॅक्स. दुसरा पाय क्रॉस मध्ये पुन्हा परत. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर. डोळे बंद, मन शांत. 1 2 3 4 5 रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय पुन्हा गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोनात सरळ. उत्तान पादासनाची स्थिती. आपलं लक्ष पोटाच्या स्नायूकडे. पायाची बोटं आपल्याकडे खेचायची. 1 दोन्ही हात डोक्याखाली. 2 3 4 हळूहळू पाय 45 अंशाच्या कोनात. 1 2 दोन्ही हात डोक्याखाली. 3 4 रिलॅक्स. जशी आपली स्ट्रेंथ बिल्ड होईल तसं होल्डिंग पॉवर वाढतं स्वतःच. ते बिल्ड होत असलं की समजायचं. आणि ते कसं समजतं? आपला टायमिंग वाढतो, आपलं जेवणही वाढतं आणि मसलची स्ट्रेंथ जाणवते आपल्याला की आपल्याला काम करायला कंटाळा येत नाही. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर. पाय 5 वेळा जमिनीला समांतर करू, जवळ घेऊ. श्वास घ्या. 1 जवळ. 2 जवळ. आपलं लक्ष मुख्य पोटाकडे. 3 जवळ. 4 जवळ. 5 6 7 रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. गुडघे आहे तिथेच ठेवायचे, पाय बाहेर घ्यायचे. गुडघे तिथेच, पाय बाहेर. ठीक आहे. चला, फक्त डावा पाय जमिनीकडे घेऊन जाऊ. जेवढा जमेल तेवढा डावा पाय खाली. 1 फक्त डावा. हा, आता त्याच्या डाव्या मांडीच्या समोरच्या स्नायूकडे लक्ष द्यायचं. 2 3 दुसरा पाय. 1 जेवढा जमेल तेवढा. 2 3 4 5 रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. डावा पाय आहे तसाच जमिनीवर टाकायचा. डावा जमिनीवर आहे तसाच. असा आहे ना, असंच जमिनीवर. ठीक आहे. आता उजवा पाय उचलून मागे घ्यायचा. उजवा गुडघा डाव्याच्या तळपायाजवळ. बरोबर.
आता आपल्याला उजव्या पायाच्या मांडीला ताण मिळेल बघा. डोळे बंद. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय सरळ. आता उजवा खाली टाकायचा आहे तसाच. डावा पाय मागे. डावा गुडघा उजव्या पायाच्या मांडीजवळ. 1 2 3 4. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. दोन्ही पाय सरळ. उजवा पाय आहे तसाच उजवीकडे घेऊ. जसा आहे तसाच उजवीकडे. उजवा. यस. डावा त्याच्या शेजारी. डावा आहे तसा त्याच्या शेजारी. बैठक उचलायची नाही. बैठक खालीच. डोळे बंद. आता आपलं लक्ष डाव्या कमरेच्या जोडावर. जिथं कमरेचा जोड आहे तिथं ताण मिळेल बघा. एक ताण जाणवतोय. 2 डाव्या बाजूला. यस. जेवढं शक्य होईल तेवढं तिकडे जाऊ द्यायचं. उजवा उजवीकडे. डावा त्याच्या शेजारी. 3 4 5. रिलॅक्स. चलो. विरुद्ध बाजूला. पुन्हा डावा डावीकडे. उजवा त्याच्या शेजारी. डोळे बंद. 1 लक्ष उजव्या बाजूच्या कमरेच्या जोडावर. संथ श्वसन. 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊ. सोडून देऊ. चला. उजव्या कुशीवर वळत उठून उभे राहू. सूर्यनमस्कार घेऊ. किमान 12 सूर्यनमस्कार. गुडघे न टेकवता खांद्यावरती थोडा भार घेत. वर जाताना श्वास घ्या. खाली जाताना सोडून द्या. डावा मागे उजवा मागे. खांद्यातलं अंतर थोडं वाढवून ठेवायचं. श्वास घेत वर. श्वास सोडत मागे. पाय पुढे. दुसरा पाय पुढे. खाली. गुडघे टेकवायचेच नाहीत. जरी टेकणार असले तर किंचित, पण होल्ड मात्र कमरेत वरतीच ठेवायचे.
व्हेरी गुड. चलो 5 बैठा करूया. दोन्ही पायात थोडं अंतर, साधारण एक विधभर. झाले 5. माझ्या 7 झाला. ओके चलो शवासन घ्या. 2 जास्त झाले काय नाही होत. एक दीर्घ श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हात कमरेजवळ. आपलं लक्ष पायाच्या बोटांकडे, अँकलकडे. पायाची बोट, अँकल, गुडघे, सैल सोडा. पुन्हा आपलं लक्ष कमरेच्या स्नायूकडे, कमरेपासून दोन्ही पाय रिलॅक्स. संपूर्ण पाठ सैल, शिथिल. मुख्य पोटाचा भाग सैल सोडायचा आहे. उद्यापासून तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून सरावाला सुरुवात करायची आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. पुन्हा आपलं लक्ष खंड न पाडता दोन्ही हात चालू ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढच्या सत्रात अवघड असणे नक्की करता येतील. शिथिल. मानेचा भाग, चेहरा, डोळे, भोया रिलॅक्स. डोक्यापासून पायापर्यंत सगळं शरीर सैल. कुठल्याही स्नायूवर नियंत्रण नाही. मन शांत, संथ श्वसन. एक दीर्घ श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. पुन्हा दीर्घ श्वास. आपल्याला शवासन सोडायचं आहे. श्वास घ्या, दोन्ही पाय जवळ घ्या. चला डोळे उघडायचे. सेतुबंद आसन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्यायचा आहे. आधी श्वास घेत कमरेचा भाग वर, दोन्ही हात कमरेजवळ. अंगठा आतल्या बाजूला, बोट बाहेरच्या बाजूने, गुडघे जवळ. गुडघ्यात अंतर नको, गुडघे एकदम जवळ. 1
2 गुडघे जवळ घ्या. 3 4 5. आपलं लक्ष मांडीच्या खालच्या स्नायूकडे, बैठकीकडे आणि पाठीकडे. 6 रिलॅक्स. पाठीचे आणि मांडीचे स्नायू आपोआप स्ट्रेंथफुल व्हायला मदत होते. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ, दोन्ही हात कमरेजवळ. कंधारासन करू. श्वास घेत कमरेचा भाग वर. पुन्हा दोन्ही हातांनी खालून टाचा पकडायच्या. खाली जाताना आपले खांदे ओढले जातात. कमरेचा भाग पुन्हा वर करून घ्यायचा आहे. गुडघे जवळ ठेवायचे, गुडघ्यात अंतर नको. 1. आपलं लक्ष मांडीच्या खालच्या स्नायूकडे, बैठकीच्या स्नायूकडे. 2 3 4 5. रिलॅक्स. ताण जाणवत आहे? एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. अर्ध चक्रासन करू. श्वास घेत कमरेचा भाग वर. डावा पाय उजव्या गुडघ्याच्या रेषेत 45 अंशाच्या कोनात वर. 1 2 3. कमरेचा भाग वर. 4. रिलॅक्स. या आसनात ताण कुठल्या पायावर येतो? जो खाली आहे त्याच्यावर. ठीक आहे. कारण त्याला शरीर तोलायचं असतं. विरुद्ध बाजू. श्वास घेत शरीर वर. दुसरा पाय. 1 2 3 4. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. द्विपाद पवन मुक्तासन करू. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून पोटावर. दोन्ही हाताने पायाला मिठी मारायची. पोट सैल सोडा. श्वास घ्या, श्वास सोडत जाऊ द्या. डोकं वर. 1 पोट सैल. 2 3 4. रिलॅक्स. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ. दोन्ही हात कमरेजवळ. द्रोणासन करू. पोटाच्या स्नायूवर ताण येईल, मांडीच्या स्नायूवर ताण येईल. ठीक आहे. पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतलेले आहेत. 90 अंशाच्या कोनात वर केलेत. हळूहळू पाय खाली. दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या. दोन्ही पाय सरळ. डावा पाय गुडघ्यात दुमडून जवळ. अर्ध कटी वक्रासन करू. श्वास घ्यायचा आहे. कंबर वळवून डावा गुडघा उजव्या बाजूला जमिनीवर जाऊ द्यायचा. दोन्ही हात डोक्याखालीच. बरोबर. खालचा पाय सरळ. 1 डोळे बंद. मन शांत. 2 3 संथ श्वसन. 4 5. रिलॅक्स. चला विरुद्ध बाजूला. दुसरा पाय जवळ. जाऊ द्या विरुद्ध बाजूला. 1 2. कमरेला जिथं पेन मिळतं तिथं लक्ष द्यायचं. 3 4 5. रिलॅक्स.
एक दीर्घ श्वास घेऊ, सोडून देऊ. डावा पाय पुन्हा गुडघ्यात दुमडून जवळ, पाय 90 अंशाच्या कोनात सरळ, कटी वक्रासन, पाय उचलून उजव्या बाजूला जमिनीवर. डोळे बंद, मन शांत. 1 2, पाय गुडघ्यातून सैल सोडून द्यायचा आहे जो सरळ येतो. 3, ताण आपल्याला सहन होत असेल थांबायचं, असं वाटलं कमी येतं थोडा वर सरकवायचा. 4, रिलॅक्स. दुसरा पाय पुन्हा श्वास घेत वर जाऊ द्या, कंबर वळून विरुद्ध बाजूला, खालचा पाय सरळच ठेवा. 1 2 3 4, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. एक प्रगत कंधारासन दाखवतो, फक्त आत्ता करायचं नाही, किमान 1 ते 1.5 महिन्यानंतर करायचं. ठीक आहे. दोन्ही पाय मी गुडघ्यात दुमडून जवळ घेतलेत. कपाळ उचलायचंय मला. कपाळ म्हणजे टाळूचा भाग. ठीक आहे. मानेच्या ताकदीवरती. 1 2 3 4 आलंय लक्षात? आत्ताच करायचं नाही, 2 महिने जेव्हा स्ट्रेंथफुल होतील खांदे आणि मानेच्या स्नायूमध्ये ताकद येईल त्यावेळी. चला, एक चक्रासन दाखवतो, ते सुद्धा केलंच पाहिजे असं काही नाही, पण 2 महिन्यांनी जमलं तर करायचं. त्याच्यात शोल्डर मध्ये पॉवर आली की ते आपोआप जमतं. फक्त दाखवतो. दोन्ही हात खांद्याजवळ घेतले, पाय मी अधिकाधिक बैठकीजवळ घेतले, हात खांद्याजवळ. श्वास घेत आता उचलताना मी कुठून उचलतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. खांद्यातून. ठीक आहे. खांद्यातून उचललं, खाली जाताना परत खांद्यातून, पुन्हा वर, पुन्हा खाली. शोल्डर मध्ये ताकद आल्याशिवाय होत नाही. आलं लक्षात? एक दीर्घ श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा. उजव्या कुशीवर येऊ आणि अर्धचक्रासन करू. दोन्ही हात डोक्याच्या वर, नमस्काराच्या स्थितीत, पाय मागे, हात मागे. त्याच चक्रासनातले लाभ याच्यात मिळतात, फक्त यात खांद्याची क्षमता वाढत नाही. डोळे बंद, मन शांत. 1 2 3 4 5, रिलॅक्स. दुसऱ्या कुशीवर यायचं, विरुद्ध बाजूला. पुन्हा पाय मागे, हात मागे. डोळे बंद, मन शांत. जाऊ द्या, हात मागे खांद्यातून. 1 2 3 4, रिलॅक्स. चला, उजव्या कुशीवर वळत उठून बसू. ध्यान करू, प्रार्थना घेऊ आणि थांबू. आता यामध्ये आपण 12 सूर्यनमस्कार रेकॉर्ड केले, बरोबर? जेव्हा तुला वाढवायचे असतील त्यावेळी तू याला पॉज करायचं. आलं लक्षात? सूर्यनमस्काराच्या वेळेला पॉज करायचं आणि आपले 24 सूर्यनमस्कार काढून घ्यायचे. परत शवासनाच्या वेळेला त्याला चालू करायचं. आलं लक्षात? चलो. पाठ सरळ, मान सरळ, खांदे सैल, डोळे बंद.
छोटीशी प्रार्थना घेऊ आणि थांबू. दुर्गे स्मृता हरिषभीतम् अशेषजन्तोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि. दारिद्र्यदुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्धचित्ता. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. चलो थांबून घेऊ.